हातकणंगले विधानसभेची रणधुमाळी चालू झाल्या। हातकणंगलेचा आमदार कोण व कसा असावा आणि तो कोणत्या पक्षाचा असावा? 100% आपल्याला हातकणंगले मतदारसंघाला आत्ता गेली 5 वर्ष बघता स्थानिक आमदार जे आहेत त्या स्थानिक आमदारांची वागणूक बघता जे लोकांचा म्हणजे आता लोकांच्यामध्ये प्रतिक्रिया अशा आहेत की जे आपुलकी असते जो जिव्हाळा असतो तो कुठेतरी माणसांचा जपला पाहिजे। राजकारणी वेगळं, राजकारणात तुम्ही निवडून येता पडता ही गोष्ट वेगळी, पण जो माणूस जो जिव्हाळा आपुलकी जपतो त्याच माणसाला आपण प्राधान्य दिलं बरं। आणि असा माणूस म्हटला तर आपल्या इथं आत्ता दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू गेले 25 त्यांनी निवडणूक लढलेली, त्यामध्ये ते पराभूत झाले। पण ते पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून जे काम असतं जे जनसंपर्क असतो जे काम असतं सर्वसामान्य लोकांच्यामध्ये जे वावरणं असतं लहानांपासून थोरांपर्यंत जो सन्मान असतो ते त्या माणसांकडून घेण्यासारखं आहे। आणि ते माणसं तो 100% तो प्रोटोकॉल हा जपणारा माणूस आहे। आणि बऱ्यापैकी महायुती सरकारने आता बऱ्यापैकी ज्या योजना राबवल्यात त्या योजनेचा फायदा असेल त्या लोकांना सर्वसामान्य लोकांना मिळालेला आहे। आणि त्यामध्ये सर्व सामान्य जनतेमध्ये 100% मनामध्ये आत्ता महायुतीचा उमेदवार म्हणजेच आपले जनस्वराज्य शक्तीचे पक्षाचे उमेदवार अशोकराव माने बापू हेच असतील। वारणीच्या पट्ट्यात बापूंना मताधिक्य किती मिळणार? वारणीच्या पट्ट्यात आता मताधिक्य बघायला गेलं तर आता लीडनंच बापू 100% जे भूतोना भविष्य होईल अशा प्रकारचं मला लीड या मतदारसंघातून किंवा या पट्ट्यातून मिळेल असं मला वाटते। वारणी नक्कीच भैयासाहेबांनी ही जी धुरा आहे ती आपल्या स्वतःच्या हातात घेतली आणि भैयासाहेबांचं नेतृत्व बऱ्यापैकी सर्व भागात टॉपला म्हणावं लागेल, कारण की भैया जिथे हात घालतात ते 100% काम तिथं सक्सेस होतं। आणि मला वाटतं की भैयांची ज्या हातात जी धुरा दिलेली आहे ते 100% हे बापूंचा विजयश्री खेचून आणण्याचं काम भैया माने नक्कीच करतील। धन्यवाद।